समाजामध्ये आपण ज्या मित्रांना आपलं समजत असतो, खरंच विचार करा ती लोकं आपली आहेत का? म्हणजे अशा लोकांबरोबर ते आपण मैत्री करतो, की ज्या लोकांनी एक तर ऐन वेळेला ते कधी मदतीला येत नाही, अडचणीला येत नाही. आपण प्रॉब्लेम असलो, की त्यांचा फोन बंद राहतो आणि अशा पद्धतीच्या लोकांबरोबर ते आपण मैत्री केली याचा आपल्याला पश्चाताप होतो. आणि याच्यामुळे अगोदर आता ही घटना जी आहे, ती घटना आपण बघूया आणि अशा नालायक मित्रांच्यापासून आपण त्यांना कसं ओळखायचं, त्यांच्यापासून कसं दूर जायचं, हे आपण बघूया. तर सुरुवातीला ही घटना ती घडलेली आहे दक्षिण बंगळुरू या भागामध्ये. तर त्या भागामधील रामनगर, मागाडी हा जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये कल्याणपूर नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये एक तरुण राहतोय. त्या तरुणाचं नाव आहे विनोद कुमार. हा विनोद त्याच्या आजोबांबरोबर ते राहतो आहे आणि गावामध्ये जे काही काम मिळेल त्या पद्धतीने तो करतो आहे. आता याच गावामधील त्याच एक दुसरा तरुण आहे, त्याचं नाव आहे सुदीप. हा बांधकाम कामगार आहे, बिगारी म्हणून तो काम करतो आहे आणि तिसरा तरुण जो आहे त्याचं नाव आहे प्रज्वल, तो एका कंपनीमध्ये ड्रायव्हरचं काम करतोय. तर अशा पद्धतीचे हे 3 जण आहेत. एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि विशेष म्हणजे हे तिघंही तळीराम आहेत. दारू पिणारे आहेत. आता बहुतेक वेळा काय होतं, की जे दारू पिणारी मंडळी असतात, तर ते ते लवकर एकत्र येतात आणि एकत्र येऊन पीत बसतात. तर अशा पद्धतीचे हे मित्र त्यांना मित्र जास्त मिळतात. आणि आपल्याकडे कसं झालंय माहिती आहे का, आता ती गटारी असते. ती गटारीची परंपरा 31 डिसेंबरला पण सुरू झालेली आहे. म्हणजे 31 डिसेंबरला दारू पिणं वगैरे आणि याच्यासाठी ही बेवडेश मंडळी जी असतात ते तयारी करत असतात. आता मी दारू पिणाऱ्यांचं समर्थनही करत नाही आणि विरोधही करत नाही. तर 2025चं साल निघालेलं होतं आणि 26चं साल येणार होतं. आता नवीन वर्षाचं स्वागत करायचं होतं आणि त्याच्यासाठी आता स्वागत करायचं तर ते दारू पिऊनच झालं पाहिजे. गटारीमध्ये पडूनच झालं पाहिजे. शिव्या, शाप खाऊन वगैरे असं झालं पाहिजे. अशी उच्च विचारसरणी काही प्राण्यांची, काही मंडळींची असते. याच विचारसरणीचे हे सुद्धा 3 जण होते. आता मी हे या भाषेमध्ये का बोलतोय, हे तुम्हाला अ, नंतर ज्यावेळेस ही घटना ऐकाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, की हे किती म्हणजे किती मैत्रीला किती नालायक अशा पद्धतीची काही माणसं असतात. तर फालतू मित्र जवळ केले, नालायक मित्र जवळ केले तर काय होऊ शकतं, हे आपल्याला याची प्रचिती पुढे येणार आहे. तर आता हे जे मित्र आहेत, तर त्या मित्राने ठरवलं, की आपल्याला पार्टी करायची आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सगळा दारू आणि गोळा करायला सुरुवात केली. आता सुरुवात केल्यानंतर त्यांचं काय असेल ते बाटली-फिटली, चकना-फिकना जे काही ग्लास वगैरे लागतात, ते सगळं त्यांनी जमा केलं. आता ही लढाई कोणत्या युद्धभूमीवरती करायची हे त्यांना कळत नव्हतं आणि आता गावात नको, हे नको, कोणी बघेल, हे करेल, ते करेल म्हणून वज्रहल्ले नावाचं एक गाव आहे किंवा परिसर आहे त्या परिसरामध्ये नारळाची झाडं-बिडं आहेत, तर त्या ठिकाणी जायचं आणि आपण बसायचं असं यांनी ठरवलं होतं. त्या पद्धतीनं मग ते त्या ठिकाणी गेले आणि बसले. यांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाला सुरुवात झाली. आता हे सगळं चालू असताना याच्यामधल्या एकाला आली हुकी. अरे म्हणलं ते दारू पिताना ना त्याच्यामध्ये जर आपण नारळ पाणी टाकलं, तर म्हणले जास्त मजा येते. आणि मग त्यानं ठरवलं म्हटलं, की आपण आता इथे नारळाची झाडं वगैरे होतीच. तर म्हटलं वरचे नारळ काढायचे, फोडायचे, टाकायचे आणि टाकायचे. असं सगळं ठरलं होतं. आता यावेळेस मग पण वरती चढणार कोण? आता विनोद कुमार जो होता तो म्हटला, "अरे, मी जातो ना वरती. मी चढतो आणि नारळ काढतो." त्याच्यानंतर सरसर, सरसर, सरसर तो वरती चढायला लागला. वरती चढायला लागला, वरती गेला. जवळ-जवळ 30 फुटापर्यंत तो गेला कारण 30 फुटाचं ते झाड होतं. आणि तो नारळ काढत असताना त्याचे हातपाय निसटले आणि कलिंगडासारखा तो खाली येऊन पडला. इतका जोरात आपटला, की त्याच ठिकाणी त्याचं कंबरडं मोडलं, रक्त आलं, मोठमोठ्याने ओरडायला लागला, पाठीचा कणा त्याचा मोडला. आता हे दोघं मित्र तिथं उभे आहेत. हा ओरडतोय, हा रडतोय, ह्याच्यात म्हणजे शरीरातनं रक्त येतंय. आता ह्या 2 प्राण्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, की करायचं काय? अरे, आपण आलो होतो दारू पार्टी करायला. आपल्याला तर दारू पार्टी मातीत गेली, दारू गेली. त्याच्यानंतर आपली पार्टी ह्याच्यामुळे बरबाद झाली. आता ह्यांना टेन्शन आलं, करायचं काय? आणि अजून एक टेन्शन होतं. म्हटले, "अरे, या बाबाला आता दवाखान्यात न्यावं लागेल. त्याचा खर्च आपल्याला करावा लागेल. आता काय करायचं?" आता म्हटले, "एवढा पैसा, एवढा वेळ ह्याच्यासाठी खर्च करायचा." तर त्यामुळे या 2 जिवलग मित्रांनी प्लॅन केला. म्हटले, "हा जर जिवंत राहिला, तरच खर्च करावा लागेल ना. पण जर समजा हा मेला तर?" म्हटले, "आपण याला मारून टाकू. म्हणजे आपल्याला खर्च करायला काही गरजच नाही ना खर्च करायची." आणि त्याच्यानंतर मग ह्यांनी असा विचार केला सगळा, चर्चा केली. त्याच्यानंतर तो पडलेला तो ओरडतोय, रडतोय, "मला दवाखान्यात न्या, हे करा, ते करा." मग ह्यांनी त्याला कसं तरी उचललं. म्हटले, "तुला दवाखान्यात घेऊन जातो." आणि त्याला उचलला आणि त्याला न्यायला लागले आणि वाटेमध्ये वज्रहल्ले
गाव आहे ना त्याच्या तिकडचा एक तलाव होता. तर त्या तलावामध्ये आता पाणी वगैरे होतं. मग ह्यांनी ठरवलं, म्हटलं आता त्या तलावात न्यायचं, त्याला बुडवायचं आणि मारून टाकायचं. अशा पद्धतीने त्याला नेलं, त्याचं मुंडकं त्याच्यात घातलं. आता हा आधीच तर मोडला होता, त्याच्यामुळे त्याचं मुंडकं त्याच्यात घातलं यांनी आणि त्याला तिथं मारून टाकला. त्याला मारला. मारल्यानंतर मग तिथं ती बॉडी वगैरे त्यांनी लपवून ठेवली आणि ते गावात गेले. गावात गेल्यावर काहीच झालं नाही, काही नाही, असं तसं जरा मस्तपैकी म्हणजे एकदम नॉर्मली ते वावरत होते. दिवसभर त्या गावात फिरले, फिरले, फिरले आणि काही इकडला तिकडला कानोसा घेतला वगैरे आणि संध्याकाळी परत त्या तलावाच्या जवळ आले. त्यांनी बघितले त्या तलावातनं ती बॉडी होती, म्हटले वास यायला सुरुवात होईल आणि लोकांना कळेल. मग या 2 प्राण्यांनी तार आणली, मोठे दगड बांधले. त्यानंतर ती बॉडी बाहेर काढली. त्या बॉडीला तार आणि दगड असे बांधले चांगले आणि त्याच्यानंतर जवळच एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये टाकून दिलं. म्हणजे यांना असं वाटलं की आता दगड वरती येणार नाही, तारेनं पूर्ण त्याला पॅक केलेली आहे, त्याच्यामुळे बॉडी कुठं आहे काही कोणाला कळणार नाही आणि त्याची पूर्णपणे विल्हेवाट यांनी लावली होती. आता ह्यांनी ह्यांचं काम केलं आणि परत ते घरी गेले. इकडं आपला मुलगा गायब झालाय किंवा आपल्या म्हणजे ते आजोबा जे होते त्यांनी बघितलं नातू अजून घरी आलेला नाही. त्यांनी इकडं तिकडं शोधायला सुरुवात केली. तो काही सापडला नाही. मग 1-2 दिवस त्यांनी शोधलं आणि नंतर त्या घरच्या पालकांनी कुडूर पोलीस ठाणं आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा मुलगा बेपत्ता झालाय किंवा त्यांचा पाल्य बेपत्ता झालाय अशा पद्धतीची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांचा शोध सुरू झाला आणि पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली होती. आता यावेळेस घरच्यांना असं वाटत होतं, की हा जो विनोद आहे, तो बंगळुरूला वगैरे आलेला असेल आणि मग म्हणून कदाचित पाठीमागं असं काही घडलं असेल. त्यामुळे तो बंगळुरूला त्यांनी शोधलं त्याला, पण तिथं काही सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याचं मोबाईल लोकेशन पाहिलं, सीसीटीव्ही फुटेज वगैरे तपासले, कॉल डिटेल्स वगैरे तपासले आणि त्यावेळेस तो शेवटी मित्रांच्या बरोबरती होता, हे कळलं. कळल्यानंतर पोलिसांनी मग त्या 2 सन्माननीय मित्रांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर मग एका बाजूला त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला ती जी विहीर होती, ज्या ठिकाणी बॉडी टाकली होती, त्या विहिरीमध्ये काही मुलं पोहायला गेली होती आणि त्यांनी ती बॉडी पाहिली. कदाचित काय होतं, की बऱ्याच वेळा मुलं जेव्हा त्या विहिरीमध्ये वगैरे पोहायला जातात, त्यावेळी त्यांची स्पर्धा लागते, की तळातली माती कोण काढून आणेल. कदाचित एखादा प्राणी तळातली माती काढायला गेला असेल आणि त्याला ती बॉडी सापडली. आता हे पोलिसांना कळवण्यात आलं. पोलीस आलेत, बॉडी बाहेर काढलेली आहे आणि त्यानंतर म्हणजे हे हत्या झाल्यानंतर 15 दिवसानंतर हे सगळं जे उघड म्हणजे हत्याकांड जे आहे ते उघड झालेलं होतं आणि हे 2 जिवलग मित्र होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आता तुम्हाला सुद्धा असा अनुभव आलेला असेल, की असे नालायक मित्र आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि नंतर आपल्यालाच पश्चाताप करायला लागतो आणि त्याच्यामुळे आता काही गोष्टी नीट समजून घ्या. पहिली गोष्ट, कोणी जर कुठल्या मित्रानं पैसे मागितले किंवा दारू मागितली किंवा गाडी मागितली, काहीही मागितलं, तरी त्याला नाही म्हणून सांगायचं. अगदी प्रेमानं काहीतरी कारण सांगायचं. तो एकदा मागेल, दोनदा मागेल, तीनदा मागेल, त्याच्यानंतर तो आपोआपच तुम्हाला सोडून जाईल. कारण असे काही मित्र असतात, की जे फक्त फायद्यासाठी तुमच्याकडे आलेले आहेत. ती मित्र तुमच्यापासून दूर जातील आणि लक्षात घ्या, की ज्याचा फायदा संपला, तो माणूस त्यांच्या काही उपयोगाचा नसतो. ही यांची रीत असते. त्यामुळे अशा मित्रांना ते दूर गेलेलेच चांगले असतात. त्यामुळे नाही म्हणायला शिका, एक गोष्ट. आता दुसरी गोष्ट, काही मित्र असे असतात, की त्यांना अडचण आली, तर ते आपल्याकडे धावत येतात आणि आपल्याला अडचण आली, की ते मात्र म्हणजे आपल्याला अडचण आली, तर ते बिझी असतात आणि त्यांना अडचण आली, की मग "अरे अर्जंट काम आहे माझं." अशा पद्धतीनं चाललेलं असतं. त्याच्यामुळे आता ह्यावरती काय करायचं, असे प्राणी असतात ना, ते ऐन वेळेला कधी मदतीला येत नाही. त्यामुळे आपण आपल्याला काहीतरी अडचण आली, काहीतरी प्रॉब्लेम आलाय असं यांना सांगायचं. त्यांनी येऊन आपल्याकडे रडगाणं गाण्याच्या अगोदर आपणच त्यांना, "अरे मला असं-असं काम गरज आहे, तू मला हे दे." पैसे नाही मागायचे, पण वेळ किंवा सपोर्ट किंवा बाकीच्या गोष्टी पैशाशिवाय, कारण बऱ्याच वेळा काय असतं, की अनेकांकडे पैसे नसतात आणि पैशाचा विषय थोडासा टाळायचा, पण बाकीचा सपोर्ट त्यांच्याकडे मागायचा. अर्थातच ते प्राणी तुम्हाला मदत करणार नाही. एकदा दोनदा मागायचं म्हणजे आपोआपच ते तुमचा नाद सोडून देतील आणि हे तुम्हाला टाळतील. अर्थात तुम्हालाच त्यांना टाळायचे, पण तेच तुम्हाला टाळायला लागतील. तर अशा पद्धतीने यांना सुद्धा आपल्या आयुष्यातनं बाजूला करायचं. त्यानंतर काही प्राणी असे असतात, की जे तुमच्यासमोर गोड-गोड बोलणार आणि दुसऱ्याचे सिक्रेट तुम्हाला येऊन सांगणार.
आता लक्षात ठेवा, की जे प्राणी दुसऱ्याचं येऊन तुम्हाला सांगतात, ते प्राणी उद्या तुमचं सुद्धा दुसऱ्यांना सांगू शकतात. त्याच्यामुळे अशा लोकांची परीक्षा घेण्यासाठी काय करायचं, एखादी चुकीची किंवा छोटीशी काहीतरी माहिती ही त्याला सांगायची आणि ती माहिती जर समजा तुम्हाला दुसऱ्याकडून कुठून तरी ऐकायला आली, तर समजायचं की हा प्राणी धोकादायक आहे. तर अशा पद्धतीनं त्याला मग त्याच्यापासून सावध राहायचं. आता आज ह्या सगळ्यामध्ये आपण कशा पद्धतीनं अजून सावध राहिलं पाहिजे? तर आपल्याला बऱ्याच वेळा घाण सवय असते. सगळं त्या मित्रांना, ह्यांना, त्यांना सगळ्यांना सांगून टाकायचं. आपल्या घरातलं, दारातलं, मित्रांचं, मैत्रिणीचं, अगदी इकडलं, तिकडलं सगळं. सगळ्या गोष्टी सांगू नका. कारण हे जे प्राणी असतात ना, ते नंतर त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. दुसरी गोष्ट, कधीही पैसे उधार देऊ नका आणि जर दिलं, तर समजायचं की ते मिळणार नाहीत. तिसरी गोष्ट, नाही म्हणायला शिका. त्याचा सराव करा बाबांनो, पण नाही म्हणायला शिका. आणि थोडं दूर राहून बघा अशा मित्रांच्या आणि जे खरंच चांगले आहेत, ते तुमच्या कायम बरोबर राहतील आणि जे नालायक आहेत, ते आपोआपच दूर जातील. आणि जो माणूस स्वार्थाशिवाय तुमच्या बरोबरती राहतो, तो खरा मित्र असतो. आणि जो फक्त कामापुरता येतो, तो तुमच्यावरती ओझं असतो. आणि असं ओझं आजच्या आज सोडून द्यायचा, दूर करायचा प्रयत्न सुरू करा. आता अशी ओझी तुमच्या डोक्यावर आहेत का? आणि असतील तर आजपासूनच त्यांना दूर करा. त्याच्याबद्दलच्या कमेंट्स सुद्धा तुम्ही जरूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.